नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज मराठी व्याकरणाच्या नवीन टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत। आजचा टॉपिक आहे अलंकार। याच्या अगोदर आपण भरपूर टॉपिक बघितले आहेत, ते बघण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व टॉपिक बघू शकता। परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांच्या या पुस्तकाचा सारांशाने अभ्यास घेऊन साध्या व सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत आपण मराठी व्याकरणाचे टॉपिक कसे पोहोचतील याचा प्रयत्न केलेला आहे। आगामी महावितरण भरती, महापारेषण, सरळ सेवा आणि पोलीस भरतीसाठी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे हे टॉपिक आहेत। याच्यामध्ये साध्या व सोप्या पद्धतीने ट्रिक वापरून विद्यार्थ्यांना लक्षात राहून पुढील परीक्षेच्या दृष्टीने कसे त्यांना मदत मिळेल याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया अलंकार या टॉपिकला। अलंकार म्हणजे भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणारा साधन म्हणजे अलंकार होय। अलंकाराचे एकूण दोन प्रकार पडतात। पहिला प्रकार शब्द अलंकार, दुसरा प्रकार अर्थ अलंकार। तर चला तर मग प्रत्येक अलंकाराची माहिती आपण स्वतंत्रपणे बघूया। शब्द अलंकार म्हणजे ज्या अलंकारामुळे काही शब्दांना सौंदर्य किंवा भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्या अलंकाराला शब्द अलंकार असे म्हणतात। शब्द अलंकाराचे सुद्धा पुढील प्रमाणे उपप्रकार पडतात, तर त्याच्यामधील आपण पहिला प्रकार बघूया। अनुप्रास अलंकार, ज्या अलंकारामध्ये एकाच अक्षराशी पुनरावृत्ती होते म्हणजे एकच अक्षर पुन्हा पुन्हा रिपीट होते त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात। उदाहरणार्थ, देवा दीन दयाळा, दूर दुःख दासा, दुःख दूर दवळी, शांतीचा मजदी। याच्यामध्ये द हे अक्षर पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहे, त्यामुळे हे अनुप्रास अलंकाराचे उदाहरण आहे। काकूने काकाचे कागद कात्रीने करा करा कापले, या वाक्यामध्ये क हे अक्षर पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहे, त्यामुळे हे अनुप्रास अलंकाराचे वाक्य आहे। हे सर्व व्याख्या तुम्हाला पटवून देण्यासाठी अत्यंत सोप्या व साध्या पद्धतीने तयार केलेले आहेत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ह्या व्यवस्थित बघून याच्या नोट्स काढाव्या। ही नोट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला एक्झाम पॉईंटला जॉईन व्हा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पुढील प्रकार यमक अलंकार, ज्या अलंकारामध्ये यमक जोडणारे शब्द असतात त्या अलंकाराला यमक अलंकार असे म्हणतात। उदाहरणार्थ, मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे। म्हणजे हे शेवटचे जे अक्षरात हे एकमेकाला जुळते असले पाहिजे, त्याला यमक अलंकार असे म्हणतात। सुसंगती सदा घडो, सज्जन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झळो, विषय सर्वता नावळो। याच्यामध्ये ड हा शब्द आणि हा शब्द सारखा आलेला आहे आणि यांचे दोघांचे यमक जुळत आहे, म्हणून हे यमक अलंकाराचे वाक्य आहे। पुढील प्रकार श्लेष अलंकार, ज्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ निघतात त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात। उदाहरणार्थ, तुकारामला सुपारी लागते म्हणजे त्याला मनमळते सुद्धा आणि त्याला आवश्यकता सुद्धा आहे असं या वाक्यातून समजते, म्हणून हे वाक्य श्लेष अलंकाराचे आहे। मला एसटी लागते म्हणजे त्याच्यामध्ये त्याला उलट्या पण होतात आणि त्याला कुठेतरी जाण्यासाठी एसटी हवी आहे असा या वाक्यातून अर्थ निघतो, म्हणून श्लेष अलंकाराचे हे वाक्य आहे। बंटीने श्यामला पाणी पाजले, याचा अर्थ त्याला तहान लागली तर पाणी दिले किंवा त्याला मारहाण केली याचा अर्थ होतो। साध्या व सोप्या भाषेत उदाहरणं आणि त्याची व्याख्या बनवलेली आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणताही त्रास होणार नाही, हे सर्व या टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे। पुढील प्रकार अलंकाराचा पुढील प्रकार अर्थालंकार, त्याचे सुद्धा उपप्रकार पडतात, ते सुद्धा आपण बघणार आहोत। ज्या अलंकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला अर्थालंकार असे म्हणतात। या अलंकाराचे सुद्धा उपप्रकार पडतात, त्यातील पहिला प्रकार उपमा अलंकार, ज्या अलंकारात एका शब्दाला दुसऱ्या घटकाची उपमा दिलेली असते त्याला उपमा अलंकार असे म्हणतात। जसे, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी, नदीच्या पाण्याला आपण दुधाच्या याची उपमा दिलेली आहे, म्हणजे दुधासारखं पांढरं शुभ्र पाणी नदीचं वाहत आहे असं या वाक्यातून समजते, म्हणजे आपण दुधाची उपमा नदीच्या पाण्याला दिलेली आहे। मुंबईचे घरे मात्र लहान कबुतरा सारखी, म्हणजे मुंबईचे घर ही कबुतराच्या घरट्यासारखी आहेत असं या वाक्याचं म्हणणं आहे, म्हणजे आपण कबुतराच्या घरट्याची उपमा
मुंबईच्या घराला दिलेली आहे. पुढील प्रकार अनन्वय अलंकार. एका घटनाची तुलना जगातल्या कोणत्याच घटकाची करता येत नाही, त्याला अनन्वय अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, आहे ताजमहल एक जगती तोच त्याच परी. म्हणजे एकच घटक, तो जगात दुसरा कोणताच घटक त्याच्यासारखा नाही, त्याला अनन्वय अलंकार असे म्हणतात. म्हणजे ताजमहल एकच आहे, तसा ताजमहल दुसरा कोणताच नाही, असं या वाक्यातून म्हणायचं आहे. आईसारखे आईच हे सुद्धा वाक्य अनन्वय अलंकाराचं आहे. अतिशयोक्ती अलंकार. म्हणजे एखादी गोष्ट जशी आहे तशी न सांगता ती मोठी करून सांगणे, त्याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, ती रडली समुद्राच्या समुद्र, हे वाक्य मोठं करून सांगण्यात आलेलं आहे, हे वाक्यातच दिसून येत आहे, म्हणून हे वाक्य अतिशयोक्ती अलंकाराचे आहे. तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात, हे सुद्धा वाक्यातूनच आपल्याला कळते की ही गोष्ट मोठी करून सांगितलेली आहे, त्यामुळे हे वाक्य सुद्धा अतिशयोक्ती अलंकाराचे आहे. पुढील प्रकार रूपक अलंकार. जेव्हा एका घटकाचे रूप दुसऱ्या घटकात दाखवले जाते, त्याला रूपक अलंकार असे म्हणतात. जसे तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे. म्हणजे तुकडोजी महाराजांनी एखाद्या व्यक्तीला तू घरटासारखा होय तेव्हा तुझी पांग फिटे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका घटकाची रूप दुसऱ्या घटकात दाखवलेले आहे, म्हणून हे वाक्य रूपक अलंकाराचे आहे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, असं याच्यामधून आपल्या आत्म्याला देवाचे मंदिर देण्यात आलेलं आहे. म्हणजे आत्म्यामध्ये परमेश्वर बसवण्याचा, म्हणजे एखादा घटक दुसऱ्या घटकात दाखवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. म्हणजे हे वाक्य रूपक अलंकाराचे आहे. पुढील प्रकार चेतना गुणोक्ती अलंकार. निर्जीव घटक तसेच मान्यकृत कल्पना ज्यांना माणसाप्रमाणे चेतना असतात असे समजले जाते, त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. जसे चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. या वाक्यामध्ये चाफ्याला निर्जीवप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे झाडाच्या ज्या चाफा फुलाला बोलण्याची, चालण्याची कल्पना याच्यामध्ये केलेली आहे, चेतना देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे हे चेतना गुणोक्ती अलंकाराचे उदाहरण आहे. अरे वेड्या चोन चाफा काय तुझा रे बहर. याच्यामध्ये चोन चाफ्या झाडाला सुद्धा वेळा म्हणून त्याला बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे निर्जीव घटकाला मानवी कल्पना देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे, त्यामुळे हे चेतना गुणोक्ती अलंकाराचे उदाहरण आहे. पुढील प्रकार विरोधाभास अलंकार. वरवर विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो, तेव्हा त्याला विरोधाभास अलंकार असे म्हणतात. जसे जरी आंधळी मी तुला पाहते. म्हणजे विरोधाभास अलंकार आहे, म्हणजे त्याच्यामधून काहीतरी भास होण्याचा प्रयत्न होत आहे. महू मेना उने आम्ही विष्णुदास कठीण भ्रास भेदी. या वाक्यातून सुद्धा विरोधाभास अलंकाराचा अर्थबोध होत आहे. पुढील प्रकार अर्थन्यास अलंकार. एखाद्या वाक्यातून त्रिकालदर्शी म्हणजे खरं वाक्य निघत असेल, त्याला अर्थन्यास अलंकार असे म्हणतात. पुढील प्रकार शुभोक्ती अलंकार. ज्या अलंकारामध्ये एखादी गोष्टीचा हुबेहूब वर्णन केलेले असते, त्याला शुभोक्ती अलंकार असे म्हणतात. मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निशंक. या वाक्यात सुद्धा हुबेहूब पंख आणि मातीचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे हे शुभोक्ती अलंकाराचे उदाहरण आहे. पुढील प्रकार व्याजस्तुती अलंकार. बाहेरून स्तुती पण आतून निंदा किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती, त्याला व्याजस्तुती अलंकार असे म्हणतात. जसे होती वंदन चंद्राच्या दर्शनाने आसती, अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. म्हणजे त्याचं स्तुती सुद्धा केलेली आणि त्याला अर्धचंद्र सुद्धा मागितलेला आहे, असं या वाक्यातून दिसते, म्हणून हे व्याजस्तुती अलंकाराचे वाक्य आहे. पुढील प्रकार पर्याप्ती अलंकार. एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्षरित्या सांगणे, त्याला पर्याप्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, तू तर उंबराचे फुलं आणायला सांगितले. म्हणजे उंबराचे फुलं आणणं ही निर्भीड गोष्ट आहे, म्हणून हे पर्याप्ती अलंकाराचे वाक्य आहे. तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत राहतो. म्हणजे तो जलात राहतो, हे आपण दुसऱ्या गोष्टीतून पटवून सांगितले आहे, म्हणून ते पर्याप्ती अलंकाराचे वाक्य आहे. पुढील प्रकार सार अलंकार.
एखादी गोष्ट चढत्या क्रमाने सांगणे किंवा उतरत्या क्रमाने सांगणे पण तिचा बोध योग्य तो निघणे त्याला सार अलंकार असे म्हणतात. जसे आधीचं मरकट तशातही मध्य प्याला खिशातही जरी वृश्चिक दंश त्याला. म्हणजे त्याच्या खिशामध्ये त्याने मरकड असून त्याच्या खिशात त्याने वृश्चिक म्हणजे विंचवाला ठेवले आणि त्याने त्याला दंश केला, असं याच्यातून सार निघतो. म्हणून हे सार अलंकाराचे वाक्य आहे. अनुनंती अलंकार, दुसऱ्याला उद्देशून बोलणे. उदाहरणार्थ, कोणता मानू चंद्रमा भोवतीचा की नभीचा, चंद्र कोणता वंदन कोणते. म्हणजे याच्यातून दुसऱ्याला म्हणणे कोणाला आणि लागणे कोणाला असा याच्यातून अर्थ निघतो. हे सर्व टॉपिक, आधीचे टॉपिक आणि हे टॉपिकसुद्धा आणि पुढील येणारे सुद्धा टॉपिक, हे सर्व साध्या व सोप्या सरळ भाषेत विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये तयार केलेले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण बघावे ही नम्र विनंती, कारण त्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचे आहे. मराठी व्याकरण हा विषय किचकट असून हा कठीण प्रत्येक विद्यार्थ्यांना जातो, पण तो आपण सोपं करण्याचा प्रयत्न आणि विद्यार्थ्यांना पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून पुढील असेच व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल, हीच याद्वारे प्रयत्न आहे. चला तर बघूया पुढील प्रकार. भ्रांतिमान अलंकार. एखादी गोष्ट निर्माण होऊन भ्रम निर्माण होतो त्याला भ्रांतिमान अलंकार असे म्हणतात. जसे उदाहरणार्थ, पलाश पुरुष मानून कुंचच मध्ये आली, तुझी झाबड मानून त्याचं चोरीमध्ये धरी. म्हणजे एखादा माणूस एखाद्या गोष्टीसाठी गेला आणि त्याला चोर समजून आपण पकडले, म्हणजे त्याचा भ्रम झाला असं याच्यातून निर्माण होते. म्हणजे भ्रम झाल्याने यालाच भ्रांतिमान अलंकार असे म्हणतात. व्यतिरेक अलंकार. जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीपेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवले जाते त्याला व्यतिरेक अलंकार म्हणतात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे देवाचे नाव हे अमृताहून गोड आहे असं या अलंकारातून दाखवले आहे, म्हणून हे व्यतिरेक अलंकार आहे. पुढील प्रकार. दृष्टांत अलंकार. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो, म्हणजे पुरावा दिला जातो, त्याला दृष्टांत अलंकार असे म्हणतात. जसे लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा, एरावत रत्न तर त्याशी अंकुशाचा मारा. म्हणजे जेवढं लहानपण असते तेवढं मजा असते, जेवढं मोठं असते तेवढं त्याला जबाबदारी आणि याचे हे असते असं दाखवलेलं आहे. म्हणून हे दृष्टांत अलंकाराचे उदाहरण आहे. आपण येथे उदाहरणंसुद्धा कमी घेतलेले आहेत. पुढे आपण सर्व मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा महासराव घेणार आहोत. दररोज आपल्याला 30 ते 40 प्रश्नांचा सराव मिळणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मराठी व्याकरण व इतर विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील प्रकार. संसदीय अलंकार. म्हणजे संशय निर्माण होऊन मनाची दुविधा बदलते त्याला संसदीय अलंकार असे म्हणतात. जसे दोरोखंड की साप, म्हणजे दोराला साप समजा की काय संभवायचा संशय निर्माण होईल त्याला संशय अलंकार असे म्हणतात. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि पुढील सर्व विषयाच्या टॉपिकचा अभ्यास करण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहायला मिळतील. हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. मोफत ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी आणि विविध विषयाच्या नोट्स आणि चालू घडामोडीची साठी अपडेट राहण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ही टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आमचा ग्रुप जॉईन करावा ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.